सर त्यांचा परिचय मी देण्यासाठी इथे उपस्थित आहे. डॉक्टर अनिल बोराडे सर हे सहाय्यक प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग, महात्मा गांधी महाविद्यालय, आर मोरी, गडचिरोली, मलबार येथे कार्यरत आहे. त्यांनी पेड हॉर्नबिल यावर PhD केली आहे आणि त्यांना 5 वर्ष रिसर्च एक्सपिरियन्स आहे. तर आज त्यांचा सादरीकरण याचा विषय आहे सातपुड्यातील मलाबार पाईप हॉर्नबिल विस्तार व प्रजनन अभ्यास. सरांनी ते यावे सादरीकरणासाठी यावे यासाठी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर निखिल बोरोडे. आज या ठिकाणी मी माझ्या PhDचा ज्या विषयावर मी अभ्यास केलेला आहे ते म्हणजे मलबार पाईड हॉर्नबिल, फ्रेंच टायगर रिझर्वमधील मलबार पाईड हॉर्नबिल, स्पेशली मध्य प्रदेशमध्ये असलेलं जे पेंच व्याघ्र प्रकल्प आहे तिथे आढळणारा हा पक्षी आहे. तर याचा PhD दरम्यान या पक्षावर मी अभ्यास केला आणि विविध ऑब्जेक्टिव्ज माझे या अभ्यासादरम्यान होते. तर त्यापैकी एक ऑब्जेक्टिव्ह आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे की जसं की त्याचा आहार म्हणजे प्रजननादरम्यान त्याचा असणारा आहार आणि ज्यावेळी हा पक्षी प्रजननात काळात नसतो त्यावेळी सुद्धा त्याचा जो आहार आहे या संदर्भात मी आज तुमच्यासोबत काही नोंदी माझ्या घेतलेल्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. नेक्स्ट, तर हॉर्नबिल हा जो पक्षी आहे आम्हा सर्वांना माहिती आहे की हा जो पक्षी आहे हा ट्रॉपिकल एशिया आणि आफ्रिका खंडात आपल्याला बघायला मिळतो. दोन्ही मिळून एकूण 62 प्रजाती आपल्याला या पक्ष्यांच्या बघायला मिळतात आणि त्यापैकी 32 प्रजाती ज्या आहेत त्या आशिया खंडात आणि 30 प्रजाती ज्या आहेत त्या आफ्रिका खंडात आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी 9 प्रजाती ह्या भारतामध्ये आहेत आणि त्यापैकी 4 प्रजाती ज्या आहेत त्या आपल्याला महाराष्ट्रात दिसून येतात. ज्यात तुमचा ग्रेट हॉर्नबिल आहे, मलबार पाईड हॉर्नबिल आहे, मलबार ग्रे हॉर्नबिल आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल. आणि यापैकी 2 प्रजाती आपल्याला सेंट्रल इंडियामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, ज्या की मलबार पाईड हॉर्नबिल आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल अशा त्या 2 प्रजाती आहेत. आणि माझं जे PhDचं वर्क आहे मी रेकॉर्डिंग करून मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं आणि सेंट्रल इंडियामध्ये याआधी हॉर्नबिलवर जो रिसर्च झालेला आहे, आता आपण कसंबे सरांना ऐकलं याच्या आधी आमचा बऱ्यापैकी इंडियन ग्रे हॉर्नबिलवर सरांचं काम झालेलं आहे. पण मलबार पाईड हॉर्नबिलवर अशा पद्धतीचं काम सेंट्रल इंडियामध्ये झालेलं नव्हतं. काही प्रमाणात काम हे प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ सरांनी मेलघाटात केलेलं होतं. पण फ्रेंच टायगर रिझर्वमध्ये याची पॉप्युलेशन चांगल्या प्रमाणात बघायला मिळत होती. तर याच्यावर काम करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे आम्ही हा टॉपिक चूज केला. हां, तर बॅक मागे. तर हा जो पक्षी आहे हा फ्रुगिवर जनरली हॉर्नबिल जे आहे ते फ्रुगिवर म्हणजे असे पक्षी जे फळांवर अवलंबून असतात त्यांच्या आहारासाठी असा हा एक पक्षी आहे. पण त्या असं निदर्शनात आलेलं आहे की हा पक्षी जो आहे हा ज्यावेळेस त्याच्या ब्रीडिंग काळात असतो त्यावेळेस हा याचा डाएट थोडाफार चेंज करून तो ओमनिवरस डाएट म्हणजे दोन्ही फळ आणि त्याच्यासोबत काही ॲनिमल मॅटर असे 2 पद्धतीचा डाएट हा त्याच्या ब्रीडिंग सीझनमध्ये घेतो. नेक्स्ट, तर फ्रेंच टायगर रिझर्व हा जो एरिया आहे हा शिंदवाडा आणि शिवनी या 2 डिस्ट्रिक्टमध्ये पसरलेला आहे. तर फ्रेंच टोटल एरिया जर आपण याचा बघितला तर जवळपास 757 स्क्वेअर किलोमीटर इतका टायगर रिझर्वचा एरिया आहे. त्यापैकी सँच्युरी जी आहे 183 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरली आहे. तर नॅशनल पार्क जो आहे हा 245 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आपल्याला पसरलेला बघायला मिळतो. या मॅपमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की जो ग्रीन शेडेड एरिया आपल्याला दिसतो आहे तो ॲक्च्युली नॅशनल पार्कचा एरिया आहे. त्याला लागून येलो शेडेड एरिया जो आपल्याला बघायला मिळतो आहे ती मुंबई सँच्युरी आहे आणि मधातला जो ब्ल्यू पॅच आपल्याला दिसतो आहे ती ॲक्च्युली पेंच रिव्हर आहे. आणि आपण बघू शकता ही जी पेंच रिव्हर आहे ही मधोमध त्या नॅशनल पार्कच्या मधोमध जाताना आपल्याला दिसते,
जी की एका आयडियल अधिवास त्या मलबार व्हाईट हॉर्नबिलला त्या ठिकाणी तयार करून देण्याचं काम करते. नेक्स्ट. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या PhDचे अनेक ऑब्जेक्टिव्ह होते आणि जसं आपल्या कामाचा ऑब्जेक्टिव्ह चेंज होतो तशी त्याची ती काम करण्याची मेथॉडॉलॉजी सुद्धा चेंज होते. सो स्पेशली फूड प्रिफरन्स जर आपण म्हणतो आहे या ठिकाणी, तर हा फूड प्रिफरन्स माहिती करण्याच्या याला दोन भागात आम्ही डिवाईड केले. एक तर ज्यावेळेस हा पक्षी त्याच्या प्रजनन काळात नसतो त्यावेळेस त्याच्या फूड प्रिफरन्स नेमका काय असते, तर त्यासाठी आम्हाला हा जो एरिया आहे हा स्कॅन करावा लागला. ज्या झाडांना त्यावेळेस फ्रुटिंग होते असे झाडाचा शोध घेणे, ज्या ठिकाणी ते पक्षी नेहमी त्या झाडांवर फिडिंगसाठी बसतात ते झाडं शोधणे. आणि दुसरा भाग जो आहे त्या अभ्यासाचा असा की ज्यावेळेस हा पक्षी त्याच्या प्रजनन काळात असतो तर आपल्याला माहिती आहे की हा जो पेंच टायगर हा जो फॉरेस्ट आहे हा क्रिटिकल हॅबिटॅट आहे टायगरसाठीचा. आणि जितके काही नेस्ट आम्हाला मिळालेले आहेत हे त्याच भागात म्हणजे जो कोअर आपण म्हणतो एखाद्या जंगलाचा जो कोअर असतो ज्या ठिकाणी आणि या ठिकाणी टायगर राहतो, तर हे सगळे नेस्ट या पेंच नदीच्या काठावर आणि क्रिटिकल टायगर हॅबिटॅटमध्ये असलेले नेस्ट आहेत. दुसरं असं की ज्यावेळेस आम्ही त्या पक्ष्याचा त्याच्या ब्रीडिंग सीझनमध्ये फूड प्रिफरन्सचा अभ्यास करायसाठी ते कॅव्हिटीच्या जवळ जायचो तर असं निदर्शनास आलं की तो पक्षी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही जोपर्यंत त्या ठिकाणी त्या कॅव्हिटीजवळ आहे तोपर्यंत तो त्या कॅव्हिटीवर यायचाच नाही. मग प्रश्न असा पडला आम्हाला की आता नेमका याचा ब्रीडिंग सीझनमधला अभ्यास करायचा कसा. तर या ठिकाणी परत एक प्रयोग आम्ही केला, वाघ सरांच्या मार्गदर्शनात प्रयोग आम्ही केला की कॅमेरा ट्रॅप आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी वापरला. आणि तुम्ही याच्यात बघू शकता, या इमेजमध्ये बघू शकता आपण की हा कॅमेरा ट्रॅप आम्ही त्याच्या कॅव्हिटीच्या समोर लावलेला आहे. आणि दुसरी अशी गोष्ट की या कॅमेरा ट्रॅपमध्ये फ्लॅश असतो, तर त्या फ्लॅशमुळे परत हा रात्रीच्या वेळेस मुवमेंट झाल्यानंतर त्या फ्लॅशमुळे तो पक्षी डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही त्याच्यावर एक काळ्या रंगाची पट्टी सुद्धा लावली की जेणेकरून तो आतमधल्या ढोळीतला असणारा पक्षी जो आहे किंवा ती मादी जी आतमध्ये ढोळी आहे ती मादी डिस्टर्ब होऊ नये. आणि हा प्रयोग आमचा चांगल्या पद्धतीने यशस्वी सुद्धा झाला आणि फार चांगले रिझल्ट आम्हाला याच्यातनं मिळाले. आणि ॲक्च्युअल फूड प्रिफरन्स जो आहे जो याआधी सेंट्रल इंडियामध्ये स्टडी झालेला नव्हता तो एक चांगला फूड प्रिफरन्स आम्हाला या ठिकाणी त्याचे रिझल्ट पाहायला मिळाले. नेक्स्ट. आणि त्यानंतर अशा पद्धतीची नेट आम्ही त्या काही नेटच्या खाली लावली ज्याच्या तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस नर जो आहे हा बंदिस्त मादीला ज्यावेळेस फूड देतो आहे त्यावेळेस त्याचा काही भाग जो आहे तो त्या खाली त्या नेटच्या खाली पडतो. त्यानंतर मादीची विष्ठा आहे आणि या विष्ठेतून आणि या मटेरियलमध्ये फार काही शिकायला किंवा काय फार काही नोंदी आम्हाला मिळाल्या नवीन की याच्यात तुम्ही बघू शकता आपल्याला इथं पंख दिसतं आहे पक्ष्याचं. त्याच्यानंतर काही फळांच्या बिया आपल्याला इथे दिसत आहेत. त्यानंतर हे अंड्याचे टरफलं हे आम्हाला या ठिकाणी आयडिया देतात की ॲक्च्युअल पिलं बाहेर येण्याची तारीख काय असेल हे आपल्याला यावरनं समजतं. त्याच्यानंतर हे ते ढोळीतलं काही मटेरियल आहे ज्यावेळेस प्रजनन पूर्ण झाल्यानंतर मादी ती ढोळीचं जे प्लॅस्टर आहे ते तोडून बाहेर निघतं तो मटेरियलसुद्धा आम्ही त्या ठिकाणावरनं कलेक्ट केलं. नेक्स्ट. आणि या टाईपचे हर्बेरियम आणि आम्ही त्या ठिकाणी बनवली की जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट प्लांटची जी स्पिसीज आहे की कुठल्या झाडाचे तो फळं एक्झॅक्टली खातो आहे हे आपल्याला माहिती पडावं. नेक्स्ट. तर जवळपास आम्ही या अभ्यासात जवळपास 39 प्रकारचे फळं जे आहेत ते आम्ही शोधायला यशस्वी झालो. ज्यापैकी या 39 पैकी 22 प्लांट जे आहेत ते नॉन ब्रीडिंग सीझनमध्ये तो कन्झ्युम करतो आणि 32 प्रकारचे फळं जे आहेत तो त्याच्या ब्रीडिंग सीझनमध्ये कन्झ्युम करताना आम्हाला बघायला मिळालं आहे. त्यापैकी 39 पैकी म्हणजे टोटल 39 प्लांट स्पीसीज जे आहेत या कॅटेगराईज 21 फॅमिलीमध्ये कॅटेगराईज केल्या गेल्या आणि इथली मोरॅसी ही जी फॅमिली आहे ती सगळ्यात जास्त या मोरॅसी फॅमिलीतले जे काही झाड आहेत त्याचे फळं हा सगळ्यात जास्त घेतो असं आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं. त्यानंतर हे जे 39 झाडं आहेत यापैकी 11 म्हणजे 11 जे आहेत ह्या फायकस स्पीसीज आहेत. फायकस स्पीसीज म्हणजे वड उंबर या प्रजातीतले जे काही
जाळं आहे त्यांना फायकस स्पीसीज म्हटलं जातं. तर या टोटल 11 अशा फायकस स्पीसीज आम्हाला याच्यात मिळाल्या आणि 28 या नॉन फायकस स्पीसीज होत्या. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही या फूड ट्रिपलचा स्टडी करत होतो तर एका फ्लॉकमध्ये आम्हाला 35 मलबार व्हाईट हॉर्नबिल हे वळाच्या झाडावर एकदा आम्ही काउंट केलेले आहेत आणि 52 इंडियन ग्रे हॉर्नबिल एका फ्लॉकमध्ये आम्ही त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन मध्ये आमच्या आलेलं आहे. नेक्स्ट तर आपण ही लिस्ट बघू शकता. त्याच्यातले ज्या फायकसच्या स्पीसीज मी आता सांगितलं की 11 स्पीसीज आहेत. त्यात तुमचं वळ आहे, उंबर आहे, पिपळ आहे, पाखड आहे, पिपरी असेल, पिपराणी असेल, गडाशी आहे, मंजिरी आहे, अंजीर आहे आणि कटंबर अशा ह्या 11 स्पीसीज फायकसच्या आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. नेक्स्ट त्यानंतर नॉन फायकस स्पीसीजमध्ये जर आपण बघितलं तर पुत्रंजीवा हा सगळ्यात जास्त हा मलबार व्हाईट हॉर्नबिल जो आहे तो कन्झ्युम करतो. त्यानंतर खिरणी आहे, जामुन आहे, सिंदुली आहे, लोखंडी असेल, कारी आहे, तेंदू आहे, भोकर. नेक्स्ट त्यानंतर आणखी एक इंटरेस्टिंग असं ऑब्झर्वेशन आम्हाला या अभ्यासादरम्यान लक्षात आलं की आपल्याला हा 28 नंबरवर हा तीनचा किंवा याला कालापलस असं कॉमन नेम आहे त्या ठिकाणी. तर या कालापलसाचे फ्लावर देखील हा पक्षी जो आहे तो आपल्या आहारात त्याचा समावेश करतो. नेक्स्ट हां तर आणखी एक दुसरं पॅरामीटर आहे अभ्यासादरम्यान म्हणजे फ्रुटिंग फिनॉलॉजी. फ्रुटिंग फिनॉलॉजी म्हणजे त्या काळात त्या झाडांना फळं येतात, कुठल्या महिन्यात त्या झाडांना फळं असतात, किती महिने ते राहतात. तर या फ्रुटिंग फिनॉलॉजीच्या ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मॅक्सिमम प्लांट जे आहेत ते फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्यातच फ्रुटिंगमध्ये असतात. म्हणजे मॅक्सिमम म्हणजे 39 पैकी त्या ठिकाणी आपण बघू शकतो की फेब्रुवारी महिन्यात हे 15 झाडं जे आहेत ते फ्रुटिंगमध्ये आहेत, मार्च महिन्यात ते 25 आहेत, एप्रिलमध्ये 29 आहेत, मेमध्ये 27 आहेत, जूनमध्ये 23 आहेत, जुलैमध्ये 11 आहेत. तर आणि बेस्ट टायगरिझम म्हणजे सेंट्रल इंडियामध्ये मलबार व्हाईट हॉर्नबिलचा जो ॲक्च्युअल ब्रीडिंग सीझन जो आहे हा सुद्धा सेम ब्रीडिंग सीझन आपल्याला बघायला मिळतो की मार्च ते जुलै हा त्याचा ब्रीडिंग सीझन त्या ठिकाणी आहे. म्हणजे सुरुवातीचे जे फेब्रुवारी, मार्च हे जे महिने आहेत ते प्री ब्रीडिंग सीझन म्हणून ओळखले जातात. एप्रिल ते जुलै जून किंवा जुलै हा जो एप्रिल, मे, जून हा जो 3 महिन्याचा कालावधी आहे हा ब्रीडिंग पिरियड आणि त्यानंतरचे जे 2 महिने आहे पोस्ट ब्रीडिंग पिरियड म्हणून आपण त्याला असं कॅटेगराईज करतो. तर या 6 महिन्यात आपल्याला सगळ्यात जास्त झाडं जे आहेत ते फ्रुटींवर असलेले या भागात बघायला मिळते. त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे या प्रेझेंटेशनचा म्हणजे किंवा अभ्यासाचा तो आहे ॲनिमल मॅटर आहे की कुठल्या कुठल्या पद्धतीचे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हा जो पक्षी आहे हा मुख्यत्वे फळं खाणारा पक्षी आहे. पण ज्यावेळेस हा ब्रीडिंगमध्ये असतो त्यावेळेस तो त्याचा डाएट जो आहे हा ओमनिवरल डाएट असा असतो. म्हणजे तो त्याच्या बंदिस्त मादीला ॲनिमलसुद्धा खाऊ घालतो. तर ज्यावेळेस आम्ही हा अभ्यास पूर्ण केला तर आमच्या निदर्शनाला आलं की जवळपास 32 प्रकारचे ॲनिमल्स हा पक्षी जो आहे तो त्याच्या बंदिस्त मादीला खाऊ घालतो. म्हणजे या पक्षाकडनं छान अशी शिकण्यासारखी गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल की स्वतः तो मांसाहार करत नाही, पण ज्यावेळेस फिमेल आतमध्ये आहे तिने अंडे दिलेले आहेत, अंडे दिल्यानंतर ती कमजोर झाली आहे आणि त्याची जाणीव त्या मेलला आहे. म्हणून तो मुद्दाहून म्हणजे स्वतः जरी मांसाहार करत नसला चिकन खाऊ घाला पाणी आणून देतोय प्रेग्नन्सी मध्ये. म्हणजे एखाद्या फिमेलची एखाद्या मेलनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी ती आपल्याला याच्यातनं एक चांगलं उदाहरण आपल्याला इथं बघायला मिळतं की जवळपास 32 प्रकारचे ॲनिमल्स तो तिला या बंदिस्त काळात खाऊ घालतो. माझं तर हे जे ॲनिमल आहेत हे जवळपास 8 ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहेत. आणि नेक्स्ट तर या 8 ग्रुपपैकी पहिला ग्रुप जो आहे तो आर्थ्रोपोडा म्हणजे कीटक. याच्यात वेगवेगळे ॲनिमल्स आपल्याला बघायला मिळतात. जसं सिंगाला इन्सेक्ट असेल, ग्रास हॉपर असेल, कॅटरपिलर आहे, ड्रॅगन फ्लाईज आहेत किंवा फुलपाखरू आहे. त्यानंतर क्रॅब आहे, स्कॉर्पिऑन ज्याला खेकडा आपण म्हणतो. त्यानंतर मोलुस्कन म्हणजे जसे शिंपले आहेत, शंख आहेत. त्यानंतर काही बेडू सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी गार्डन लिझार्ड आहे, घोरपड आहे, गेकोज आहे, स्किंक्स आहेत. त्यानंतर बर्ड्स सुद्धा हा पक्षी त्या बंदिस्त मादीला खाऊ घालतो. नेक्स्ट त्या बर्ड्समध्ये तुमचा आउलेट आहे. जसं आपण या पहिल्या चित्रात बघू शकतो की या मेल जो आहे या मेलच्या चोचीत आपल्याला किडा असलेला बघायला मिळतो. त्यानंतर सेकंडमध्ये आपण या इथे जे बेडूक आहेत
ते त्याच्या चोचीत आपल्याला बघायला मिळू शकतं. या ठिकाणी ही लिझार्ड तो देतो आहे. या फोटोमध्ये आपल्याला क्लिअर दिसते आहे ही जी आहे ही काय घोरपड घराणा सापड जिला म्हणतो ती घोरपड आहे. त्यानंतर आउलेट हा देतो या ठिकाणी. नेक्स्ट त्यानंतर पक्ष्यांमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी पॅरोट आपल्याला देताना दिसतोय. 2 प्रकारची अंडी आम्हाला या अभ्यासादरम्यान बघायला मिळाली. 2 प्रकारची अंडी सुद्धा हा पक्षी जो आहे तो त्या बंदिस्त मादीला देतो. त्याच्यात एक ब्ल्यू कलरचं एक आपल्याला दिसतं, एक व्हाईट कलरचं. मे बी हे एक मे बी पॅबलरचे असू शकतात, रॉबिनचे असतील किंवा आणखी रॉबिनचे किंवा पॅबलरचे असण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी याच्या चोचीत पक्ष्याचं चिक म्हणजे पिल्लू ते सुद्धा जो त्या बंदिस्त मादीला भरवतो आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅट बघायला मिळतो आणि लास्टमध्ये आपल्याला खारवतो स्क्वेरल आपल्याला इथे बघायला मिळते. नेक्स्ट ज्यावेळेस मग ब्रीडिंग कंप्लीट होतं तर त्यानंतर ज्यावेळेस बाकीची ढोली जी आहे ती सोडून जाते आणि त्या ढोली सोडून गेल्यानंतर नेमकं त्या ढोलीमध्ये आता काय शिल्लक आहे हे त्यावेळेस आम्ही बघण्याचा किंवा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आम्हाला बघायला मिळालं की काही इन्सेक्टचे हे पंख आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी आणि काही हाडं आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आणि हे हाडं आयडेंटिफिकेशनसाठी आपण परत जेडे साहेब पुणेला पाठवले होते. त्यांनी त्याचं आयडेंटिफिकेशनसुद्धा आम्हाला करून दिलं. नेक्स्ट तर या सगळ्या अभ्यासाचा निष्कर्ष असा की आम्ही पहिल्यांदा 39 फ्रूट स्पीसीज जे आहेत त्या याच्या डाएटमध्ये एनलिस्टेड केलेल्या आहेत. त्यापैकी 11 जे आहेत हे फिक्स स्पीसीज आहेत. त्यानंतर एक अभ्यास आणखी या पद्धतीचा आम्ही करण्याचा प्रयत्न केला की एका दिवसात हा नर जो आहे हा नेमक्या किती व्हिजिट त्या नेस्टला देतो आहे. तर जवळपास तो 10 व्हिजिट एका दिवसात त्या नेस्टवर आम्ही काउंट केलं की एका नेस्टवर तो मेल दिवसातून 10 वेळा त्या नेस्टला व्हिजिट देतो आणि 10 वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं फ्रूट जे आहे किंवा फळं जे आहे ते त्या ठिकाणी आणून त्या मादीला खाऊ घालतो. तर यातली पहिली व्हिजिट जी आहे म्हणजे सकाळी अर्ली मॉर्निंग तो 5:30 वाजता त्या ठिकाणी पहिली व्हिजिट देतो आहे आणि उशिरापर्यंत म्हणजे संध्याकाळी 6:30पर्यंत त्याच्या व्हिजिट चालताना आपल्याला देताना आम्ही या ठिकाणी बघितल्या. कारण उन्हाळ्याचा सीझन असतो आणि या वेळेस दिवस जो आहे हा मोठा राहतो की 6:30पर्यंत सुद्धा उजेड आपल्याला त्या जंगलात बघायला मिळतो. म्हणून तो जवळपास 6:30पर्यंत जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत तो त्या नेस्टला व्हिजिट देतो. प्रत्येक वेळेसच फूड आणतो का तर नाही, काही वेळा तो फक्त व्हिजिट देतो आणि निघून जातो. सगळं बरोबर आहे का व्यवस्थित चाललं आहे का बघायला येतो आणि निघून सुद्धा जातो. तर त्यानंतर आणखी एक गोष्ट आमच्या या ठिकाणी निष्कर्षात अशी आली की हे जे ॲनिमल मॅटर्स आहेत आपण म्हणतो आहे तर याची फ्रिक्वेन्सी ही पोस्ट हॅचिंग पिरियडमध्ये फार जास्त असते. म्हणजे ज्यावेळेस पिलं हे अंड्याच्या बाहेर येतात त्यावेळेस हे ॲनिमल मॅटर जे आहे हे जास्त प्रमाणात हा पक्षी जो आहे तो त्या मादीला डिलिव्हर करतो आणि त्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक काहीतरी कीटक असतील आणि लार्वी म्हणजे अळ्या ह्या स्पेसिफिकली जून आणि जुलै या मंथमध्ये तो आपल्याला देताना दिसतो. तर मी पुन्हा एकदा माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ यांना यासाठी धन्यवाद देतो. सरांच्या मार्गदर्शनात मला हे सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत. त्यानंतरच्या संस्था या कामानिमित्त मला ज्यांनी मदत केली त्या सर्व संस्थांची मी जसे मध्य प्रदेश फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे मध्य प्रदेश, त्या सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि आयोजकांनी मला या ठिकाणी माझं काम मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्री दर्शन दुधाणे सरांच्या सादरीकरणामध्ये काही कालावधीचा खंड आला होता तर सरांनी त्यांच्या सादरीकरणात अवघ्या 5 मिनिटांमध्ये पूर्ण करावे यासाठी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. थँक्यू.